गेल्या आठवडाभरात पावसानं राज्यात अक्षरशः धुमाकूळ घातलाय। मराठवाड्यात आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसानही झालंय। अतिवृष्टीचा फटका हा राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना बसलाय। त्यानंतर आता सध्या पावसानं विश्रांती घेतली आहे। मात्र पुन्हा एकदा नवरात्रोत्सवात पावसाची जोरदार बॅटिंग राज्यात पाहायला मिळू शकते। पुढच्या 8 दिवसांसाठी महाराष्ट्रात हवामान अंदाज काय तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे। हवामान विभागानं जाहीर केलेल्या 4 आठवड्यांच्या सुधारित अंदाजानुसार 18 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान दक्षिण भारत, महाराष्ट्रासह गुजरातच्या काही भागांमध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हवामान विभागानं 18 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर असा 4 आठवड्यांचा सुधारित अंदाज जाहीर केलाय। त्यानुसार पहिल्या आठवड्यात दक्षिण भारत, महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे। दुसऱ्या आठवड्यात वायव्य भारत, मध्य भारत, पश्चिम भारताच्या तसेच ईशान्य भारतातील अनेक भागांमध्ये, विशेषतः कर्नाटकमध्ये, केरळच्या किनारी भागांमध्ये, तेलंगणामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर तिसऱ्या आठवड्यात पूर्व भारत, उत्तर भारत, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्येही सामान्य पावसापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे। सध्या राज्यात पावसानं ओढ दिलेली आहे। परिणामी तापमान वाढलेलं आहे। अनेक भागांमध्ये तापमान 30 अंश सेल्सिअसच्या पेक्षा जास्त नोंदवलं गेलेलं आहे। तर दुसरीकडे आता राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर, धाराशिव, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या काळात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळू शकते। राज्यात आधीच अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळाली होती। त्यानंतर आता नवरात्रोत्सवात सुद्धा पावसाचा इशारा दिलेला असल्यानं शेतकऱ्यांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे। एकूणच तुमच्या भागात सध्या वातावरण कसं आहे आणि पावसामुळे काय परिस्थिती निर्माण झाली आहे ते कमेंट करायला विसरू नका आणि अशाच अपडेट्ससाठी पाहत रहा लोकमत।